पश्चिम आशियातल्या तणावांचा परिणाम एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर होऊ नये यासाठी सरकारने उद्योगांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत, असं केंद्रीय एमएसएमई अतिरिक्त सचिव डॉक्टर रजनीश यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं एमएसएमईसाठीच्या कर्जमुक्त व्याजाची मर्यादा वाढवली असून छोट्या उद्योगांसाठी ही सीमा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच देशांतर्गत एलपीजी उत्पादनात वाढ करून या क्षेत्रांना 100% पुरवठा केला जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा असल्याचंही रजनीश यांनी आज झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितलं. पंतप्रधान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या संघर्षाविषयी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. तसंच जयशंकर यांनीही इस्रायलच्या पंतप्रधानांशी संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली. देशात औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना 14 मार्चपासून 1,34,000 टन इतक्या एलपीजीची विक्री झाली आहे, अशी माहिती सुजाता शर्मा यांनी यावेळी दिली. घरगुती एलपीजी पुरवठ्यात कुठेही अडथळे आले नसल्याचं त्यांनी सांगितलं. काही दिवसात इराणशी बोलणी पुन्हा सुरू होतील